आणि अचानक हे आलं SC आरक्षण आलं आणि त्याच्यानंतर सगळं आम्ही चालू केलं. हे कॉलेजला जायचं तेव्हा मी म्हणजे सिम्पलच असायची, एवढं काय माझं नव्हतं. म्हणजे सगळे फ्रेंड सर्कल भरपूर होतं माझं. असं कधी बाहेर कुठे जाणं नाही, येणं नाही बाहेर, म्हणजे कुठे मैत्रिणीसोबत कॅफेला वगैरे जाणं माझं असं काय नव्हतं. मी घरीच असायची जास्त. वर्षाची एक तरुणी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरते काय? तिला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली जाते काय? पूर्ण या रणधुमाळीमध्ये ती प्रचार करते काय? आणि 22व्या वर्षी नगराध्यक्ष म्हणून निवडून येते काय? ही आख्यायिका नसून ही सत्यता आहे. आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यामधील सिद्धीने हे आता तिच्या कर्तृत्वाने सिद्ध केलेलं आहे. मी सध्या आहे मोहोळ तालुक्यातील वीरभद्रेश्वर जे मंदिर आहे त्या ठिकाणी आहे. या वीरभद्रेश्वर मंदिराचे पुजारी जे आहेत त्यांची असणारी ही कन्या आहे. खरं तर अवघ्या 22 वर्षाची ही कन्या आहे. तिचं शिक्षण जर आपण बघितलं तर MCOMचं ती शिक्षण घेते, CAच्या सोबत काम करते. म्हणजे घर चालवत असताना, शिक्षण घेत असताना, या सर्व गोष्टी करत असताना ती आता राजकारणात पडलेली आहे. आणि नगराध्यक्ष पदाचा गुलाल जो आहे तो आता तिच्या अंगाला लागला आहे. आपल्यासोबत सिद्धी आहे. सिद्धी, खरं तर सर्वप्रथम तुझं खूप खूप अभिनंदन. थँक्यू. अवघ्या 22व्या वर्षी नगराध्यक्ष होईल अशा पद्धतीची कल्पना तरी केली होती का? नाही, म्हणजे माझं तसं शेड्यूल, माझं घर ते कॉलेज होतं, पण ह्याची कधी कल्पनाच केली नव्हती. आणि अचानक हे आलं SC आरक्षण आलं आणि त्याच्यानंतर सगळं आम्ही चालू केलं. हे साधारण आता नगराध्यक्ष तर तू झालेली आहेस, नगराध्यक्ष होण्या अगोदरचं तुझं जीवन कसं होतं? आणि जेव्हा तुला उमेदवारी मिळाली त्यानंतर तू प्रचार केला असशील आणि आता तू नगराध्यक्ष झालेले आहेस, ह्या दोन्हीमधला नगराध्यक्ष होण्या अगोदरचा तुझा जीवन प्रवास आणि निवडणूक लढवत असतानाचा प्रवास काय होता? काय फरक जाणवला? कॉलेजला जायचं तेव्हा मी म्हणजे सिम्पलच असायची, एवढं काय माझं नव्हतं. म्हणजे सगळे फ्रेंड सर्कल भरपूर होतं माझं. आणि मग नंतर मी जॉब करायला लागले, तिथं पण म्हणजे होतं सगळं, तिथलं पण फ्रेंड सर्कल मोठं होतं. आणि नंतर अचानक म्हणजे जेव्हा माझा प्रचार चालू झाला फॉर्म भरल्यावर, त्यानंतर अजून सगळे जनता ओळखायला लागली मला. जे ओळखत नव्हते ते सुद्धा ओळखायला लागले मला. साधारण तुझा पगार किती होता? तू CAकडे काम करायचीस, त्यासोबतच शिक्षण सुद्धा घ्यायचीस. साधारण तुझा पगार काय होता त्यावेळेस? तेव्हा 7,000 होता मला पगार. आणि काय तुझं शेड्यूल काय असायचं? तसं शेड्यूल म्हणजे माझी सेविंगच असायची सगळी. असं कधी बाहेर कुठे जाणं नाही, येणं नाही बाहेर, म्हणजे कुठे मैत्रिणीसोबत कॅफेला वगैरे जाणं माझं असं काय नव्हतं. मी घरीच असायची जास्त तर. म्हणजे कामाचा वेळ कसा असायचा? शिक्षणाला किती वेळ द्यायचीस? कुठं कशा पद्धतीनं तू तुझ्या कामाच्या वेळा गुंतवायचीस? कॉलेज असायचं सकाळी 8 ते 10 असायचं कॉलेज. आणि मग घरी आणि नंतर ऑफिस असायचं माझं 10:30ला. मी त्यांना टाईम सांगितलेला होता सरांना, 10:30 ते 6पर्यंत करायची मी. आणि मग ते माझं टाईम तेच शेड्यूल असायचं माझं. आता तू नगराध्यक्ष झालेली आहेस. खरं तर नगराध्यक्ष ही खूप मोठी जबाबदारी असते. आपल्या नगरीचे प्रथम नागरिक म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. येत्या 5 वर्षामध्ये मोहोळचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी तुझ्याकडे काही ब्ल्यूप्रिंट आहे का? ब्ल्यूप्रिंट म्हणजे आता मोहोळ शहरातल्या जनतेची एक समस्या म्हणजे जास्त काही नाही. एक रस्त्याचं आहे, अंडरग्राऊंड गटारी, सांडपाण्याचं, पाण्याचं असेल. आणि आम्ही त्याप्रमाणे त्याही आम्ही समस्या सोडवू. आणि तसा आम्ही जाहीरनामा पण दिलेला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.